हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे सबसिडी बुक मधला सर परचेस बुक, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न बुक मधला जो सॉल्व सेक्शन आहे, जे सॉल्व करून दिलेला आहे सर, त्यातला क्वेश्चन नंबर 8 बघणार, जो आपल्याला पेज नंबर 160 160 नंबर पेजवर दिलेला आहे. ओके, सॉल्व सेक्शन आहे, पेज नंबर 160, सॉल्व प्रॉब्लेम नंबर 8 इन द बुक्स ऑफ श्रेयस ट्रेडर्स. तर चला सर, आपण आधी पोस्टमार्टम करून बघूया की सर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि त्याचं आपण बायफिकेशन कशा पद्धतीने करणार. ओके सर. येस सर, इंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ श्रेयस ट्रेडर्स इन परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न बुक. कुठेही तुम्हाला जर्नल प्रॉपर विचारलेला नाहीये किंवा सबसिडरी बुक नाही म्हटलं. जर सबसिडरी बुक म्हटलं असतं तर सर जर्नल प्रॉपर करावं लागलं असतं तुम्हाला, पण इथं फक्त 4 बुक विचारतात. ओके, चला वन बाय वन बघूया आपण. सर, जुलै 2018 हे मंथ आणि इयर आहे. परचेस गुड्स फ्रॉम निळकंठ स्टोर. सर, निळकंठ स्टोर कडनं आपण परचेस केलेला आहे. परचेस बुक मध्ये येणार 5% ट्रेड डिस्काउंट आहे अँड हाफ अमाऊंट पेड वॉज इमिजिएटली. सर, हाफ अमाऊंट इमिजिएटली पेड केली जाते. सर, काय होणार बघा याचा अर्थ एक्झॅक्ट मध्ये समजावून घ्या. किती रुपयाची वस्तू आहे सर? 33,000, 33,000 रुपयाची वस्तू आहेत. ओके सर, 5% TD, 5% काय असणार? TD असणार आहे. ओके, कॅल्सी अलाउड नसतो एक्झाम मध्ये, पण मी कॅल्सीच्या सहाय्याने ते कॅल्क्युलेशन करून दाखवतो फास्ट मध्ये. 33,000 इंटू 5%, सर 1,650 रुपयाचं डिस्काउंट येणार. ओके, 1,650 आपण 33,000 मधून मायनस करतो, बॅलन्स आला सर 31,350, 31,350. सर, मी 33,000 चा माल परचेस केलेला होता. ओके, परचेस करताना काय झालं सर, 1,650 रुपयाचा डिस्काउंट झाला, 31,350 रुपये मिळायचे आहेत, द्यायचे आहेत मी. त्यातले हाफ अमाऊंट मी इमिजिएटली पेड केलंय. याचा अर्थ 15,675, 15,675. सर, हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे. ओके सर. सर, कॅश ट्रान्झॅक्शनचं आपण रेकॉर्डिंग करत नाही आणि हाफ अमाऊंट म्हणजे 15,675 हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. ओके सर. यस, क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करायचंय. म्हणजे सर 33चं रेकॉर्डिंग होणार का? नो सर, डिस्काउंट मायनस होणार. मग सर 31,350चं रेकॉर्डिंग होणार का? नो सर. का? बिकॉज हाफ अमाऊंट पेड आहे, हाफ अमाऊंट अनपेड आहे. जी अनपेड आहे, जे उधारीच आहे, त्याचं रेकॉर्डिंग फक्त होणार, म्हणजे 15,675चं रेकॉर्डिंग होणार. यस सर. यस, तुम्ही स्क्रीनशॉट नंतर घेऊ शकताय. इनवॉइस गुड्स ऑफ ₹27,750 टू धवल ट्रेडर्स. धवल ट्रेडर्सला आपण माल पाठवलाय, म्हणजे सर आपण धवल ट्रेडर्सला माल विकलेला आहे, सेल्स बुक मध्ये जाणार. सोनाली इनवॉइस गुड्स 14,000 टू अस. सोनालीनं आपल्याला, इनवॉइस करणे म्हणजे पाठवणे सर, सोनालीनं आपल्याला वस्तू पाठवली म्हणजे आपण वस्तू काय केलं सर? परचेस केलंय, परचेस बुक मध्ये जाणार. सोल्ड गुड्स ऑफ 30,000 ऑन क्रेडिट सौरभ अँड सन्स. सर, सौरभ अँड सन्सला माल विकलाय, सेल्स बुक. सेंड अ डेबिट नोट. डेबिट नोट क्रेडिट नोटच्या भानगडीत पडू नका सर. 3,000 ग्रॉस आहे, म्हणजे डिस्काउंट इन्क्लूड आहे, लेस करावं लागेल. सर, पार्टीचं नाव वाचा, निळकंठ. निळकंठ इथं सुद्धा आहे, याचा सॉरी नीलकमल. ओके, नीलकमल बरोबर, सॉरी निळकंठ नाही, नीलकमल. परचेस केलं होतं, म्हणजे सर हा काय असणार? परचेस रिटर्न. सेंड अ क्रेडिट नोट टू धवल ट्रेडर्स. सर, धवल ट्रेडर्स नाव आहे का वरती? कुठं सर? आहे. धवलला आपण सेल केलं होतं, म्हणजे सर हे काय असणार? सेल्स रिटर्न. रिसीव डेबिट नोट फ्रॉम सोनाली. सर, ग्रॉस आहे, म्हणजे डिस्काउंट इन्क्लूड आहे, लेस करावं लागेल. पार्टीचं नाव सर सोनाली आहे, इथं आहे बघा, सोनालीकडनं परचेस केलं होतं, म्हणजे हे असणार परचेस रिटर्न. सेंड क्रेडिट नोट, बघू नका क्रेडिट नोट डेबिट नोटला, सौरभ अँड सन्स आहे. सर, सौरभ अँड सन्सचं वरती कुठं नाव आहे का? येस, 9 तारखेला आहे. काय केलंय? सेल, म्हणजे सर हे काय असणार? सेल्स रिटर्न. परचेस गुड्स फ्रॉम सुरभी स्टोर. सर, सुरभी स्टोर्स कडनं माल परचेस केलेला आहे, म्हणजे कुठं जाणार? परचेस बुक मध्ये. अँड सेम टू, ओके, सोल्ड द सेम टू प्राची, है ना. सर, 15,000चा माल खरेदी केला, सेम माल आपण प्राचीला विकला, पण 15,000ला नाही विकला, 15,000 मध्ये आपण 25% प्रॉफिट घेतला. बघा, लक्षात येतं. सर, आपण परचेस किती रुपयाचा माल केला? 15,000चा माल केला. कुणाकडनं? तर सुरभीकडनं. सर, आपण सेल किती रुपयाचा माल करतोय?
15,000चा माल आहेच, प्लस सर 15%चं प्रॉफिट सुद्धा आहे. सॉरी 15 नाही, 25%चं प्रॉफिट आहे सर. ओके, 25% प्रॉफिट आपल्याला कन्सिडर करावं लागेल. 25%. सर 15,000च्या 50% म्हणजे हाफ 7,500, त्याच्या हाफ 3,750चा प्रॉफिट. याचा अर्थ सर आपण माल विकणार 18,750. कितीला विकणार? 18,750. परचेस केलाय 15,000ला, सेल करतोय 18,715ला. डन सर? यस. परचेस बुक मध्ये पण येणार आणि प्राचीचं नाव कुठे येणार सर? सेल्स बुक. 25 तारखेला पुन्हा परचेस गुड्स ऑफ ₹6,600 फ्रॉम सीमा स्टोर्स. सीमाकडनं माल परचेस केला. परचेस बुक सर. अँड पेड कॅरेज. सर खर्च केलाय, खर्च कुठेही येणार नाही सर. डन. 27 तारखेला काय घडलं? प्राची रिटर्न गुड्स ऑफ ₹5,000. सर प्राची कुठं आहे? इथं आहे. प्राचीला आपण माल काय केला होता सर? सेल केला होता. याचा अर्थ प्राचीकडनं आलेला माल हा सेल्स रिटर्न आहे. ओके. का सर? प्राचीनं मला बघा सुरभीकडनं खरेदी केला होता मी आणि सर प्राचीला सेंड केला होता. प्राचीनं मला वापस पाठवला, तो मी ठेवून नाही बसलं, तर मी काय केलं? सेम वे रिटर्न टू सुरभी स्टोर्स. सर सुरभीकडनं आपण माल काय केला होता? परचेस. ओके, म्हणजे हे काय असणार आहे? सुरभी स्टोरकडनं आलेला माल. सॉरी, आपण सुरभी स्टोरला जे वापस पाठवणार ते काय असणार? आपलं परचेस रिटर्न. डन सर? यस. लास्ट वन आहे सर परचेस फर्निचर फॉर ऑफिस यूज. सर आपल्याला याचं जर्नल एंट्री मारावी लागेल. परचेस बुक मध्ये, सेल्स बुक मध्ये किंवा परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न मध्ये कुठेही याचा इफेक्ट होणार नाही. तर सर अशा पद्धतीने आपण काय करतो? सुरुवातीला याचं पोस्टमॉर्टम प्रॉपरली करून घेतोय की आपल्याला सर कशा पद्धतीने कोणता आयटम कुठं लिहायचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. यस सर. चला आपण जाऊया सोल्युशनला. ओके, ऑलरेडी मी ड्रॉ करून ठेवलेला आहे सर. पेज नंबर आहे 160. सॉल्व प्रॉब्लेम नंबर 8 आहे इन द बुक्स ऑफ श्रेयस ट्रेडर्स. वन बाय वन आपण क्लिअर करत जाऊया. सर डेट आहे जुलै 2018. मग आपल्याला इथं घ्यावं लागेल 2018 जुलै सगळीकडं. 2018 सॉरी 2018 जुलै मंथ आहे. सेम 2018 जुलै. चारी बुक मध्ये आपण डेट लिहून ठेवतो. डन? यस सर. सर ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट मे बी त्याची वर्किंग नोट लागू शकते, तर तुम्ही वर्किंग नोट बनवू शकताय. नोट नंबर फर्स्ट जुलै. ओके सर, 1 जुलैच्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं? परचेस केलेला आहे. किती रुपयाचा माल परचेस केला सर? 33,000. त्याच्यावर 5% डिस्काउंट आहे. डिस्काउंट आहे 5%. सर 5% डिस्काउंट किती येणार आहे ना? 10% जर विचार केला तर 3,300 आलं. त्याचा हाफ, याचा अर्थ सर 1,650 रुपयाचं डिस्काउंट येणार. 1,650. ओके, मगाशी आपण काढलं होतं. यस सर. मायनस 33,000 करूया आपण. बॅलन्स येणार 31,350. 31,350. सर काय सांगतात? तर आपलं हाफ जे आहे ना ते कॅश मध्ये इमिजिएटली पेड केलेलं आहे सर, हाफ. ओके, आणि जे हाफ आहे ना बाकी सर, हे आता पेड केलेलं नाहीये. याचा अर्थ हे काय असणार? तर हे असणार क्रेडिट. ओके, म्हणजे आपल्याला त्याचे दोन हिस्से करावे लागतील सर. 15,675 सर हे पेड केलेलं आहे, म्हणजे हे कुठेही रेकॉर्ड नाही होणार, हे कॅशबुक मध्ये रेकॉर्ड झालं असतं मित्रांनो. आणि 15,675 याचं रेकॉर्डिंग मात्र होणार कुठं होणार सर? परचेस बुक मध्ये होणार. अशा पद्धतीने आपण ही वर्किंग नोट नंबर फर्स्ट बनवतो. शेवटी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, परचेस बुक मध्ये जाणार आपण. डेट आहे 1. ओके, पार्टीचं नाव आहे नील कमल. नील कमल स्टोर्स. ओके, इथं आपण म्हणूया नोट नंबर फर्स्ट. सर नोट नंबर फर्स्ट मध्ये आपण सगळं मेन्शन केलेलं आहे की कशा पद्धतीने आन्सर आले. आणि बघितलं आपण मगाशी, तर सर आन्सर किती आलेला आहे? 15,675चं रेकॉर्डिंग होणार. किती सर? 15,675. डन सर. ट्रान्झॅक्शन नंबर 1 क्लिअर. ट्रान्झॅक्शन नंबर 2 काय बघा मित्रांनो,
इनवॉइस गुड्स ऑफ ₹27,750. आपण धवलला वस्तू पाठवलेत म्हणजे सर आपण 3 तारखेला सेल केलेला आहे. पार्टीचं नाव आहे सर धवल ट्रेडर्स. धवल ट्रेडर्स हे सर पार्टीचं नाव दिलेलं आहे आपल्याला. ओके, किती रुपयाच्या वस्तू आहेत सर? तर डिस्काउंट वगैरे नाही आहे. 27,750, 27,750. डन सर. सर 4 तारखेला काय झालं? सोनाली इनवॉइस गुड्स 14,000 टू अस. सोनालीनं आपल्याला वस्तू पाठवले सर, म्हणजे आपण सोनालीकडनं काय केलं? 4 तारखेला परचेस केलंय. ओके सर, पार्टीचं नाव आहे सोनाली. सोनालीकडनं आपण परचेस केलंय. सर डिस्काउंट आहे का? येस सर, डिस्काउंट आहे. 14,000च्या 4% डिस्काउंट आहे. 14,000च्या 4%. ओके, 14 चोक 56, 560 रुपयाचं डिस्काउंट येणार. तरी पण मी एकदा कॅल्क्युलेट करतो. 14,000च्या 4% आहे सर 560 आलं. 14,000 म्हणून लेस केलं 13,440, 13,440. डन. येस सर. 4 तारीख झाली. त्यानंतर 9 तारखेला सोल्ड गुड्स ऑफ ₹30,000 टू सौरभ अँड सन्स. सौरभ अँड सन्सला माल विकलेला आहे सर. तारीख आहे त्याची 9. पार्टीचं नाव आहे सौरभ अँड सन्स. सर डिस्काउंट आहे का? येस सर, डिस्काउंट आहे. कन्सिडर करावं लागेल मित्रांनो. 30,000 रुपये. 30,000 रुपयाच्या 7%, 7×21, 2100 रुपये डिस्काउंट आला सर. 30,000 मधून 2100 गेले 27,900. चेक करूया एकदा. 30,000 मायनस 2,100, 27,900, 27,900, 27,900 रुपये. डन सर. येस, क्लिअर. 12 तारखेला सेंड अ डेबिट नोट. विषयच काय नाही सर. डेबिट नोट क्रेडिट नोटच्या भानगडीत नाही पडायचं. पार्टीचं नाव बघायचं. पार्टीचं नाव आहे सर नीलकमल. नीलकमल कुठे आहे बघा? येस सर, परचेस बुक मध्ये आहे. याचा अर्थ हे जे नीलकमलचे हे आहेत रिटर्न्स 12 तारखेचे, हे कोणते असणार सर? परचेस रिटर्न. नीलकमल स्टोर्स. सर ग्रॉस म्हटलेलं आहे आय थिंक. येस सर, ग्रॉस आहे 3,000 रुपये. आपल्याला बघावं लागेल सर वरच्या केसमध्ये किती डिस्काउंट होता. 5% डिस्काउंट होता सर. 3,000च्या 10% 300, 5% म्हणजे 150 रुपये येणार. लेस केला तर बॅलन्स येणार सर 2,850, 2,850, 2,850. डन सर. येस. तारीख झाली 12. 14 तारखेला क्रेडिट नोट आहे. विषयच घेऊ नका. धवल ट्रेडरचं नाव आहे सर. धवल ट्रेडर्स कुठे आहे? सेल्स बुक मध्ये. ओके, याचा अर्थ सर धवल ट्रेडर्सचे 14 तारखेचे जे रिटर्न्स आहेत ते सेल्स रिटर्न आहेत. धवल ट्रेडर्स. धवल ट्रेडर्स. सर ग्रॉस म्हटलंय का? नाही सर, ग्रॉस नाहीये. डायरेक्ट अमाऊंट आहे 3,550, 3,550. डन सर. रेसिव्ह डेबिट नोट फ्रॉम सोनाली. सर सोनाली बघा सेल्स बुक मध्ये नाही, परचेस बुक मध्ये सर आहे. डेट आहे 19. पार्टीचं नाव आहे सोनाली. पार्टीचं नाव आहे सर सोनाली. ओके, ब्रॅकेटमध्ये ग्रॉस म्हणतात सर. अमाऊंट आहे 1,000 लेस. सर सोनालीच्या केसमध्ये किती डिस्काउंट होतं वरती बघावं लागेल आपल्याला. 4% आहे. 1000च्या 4% याचा अर्थ सर 40 रुपीज येणार. बॅलन्स येणार 960, 960 रुपये. 1000 मधनं 40 काय झाले सर? लेस केले आपण. डन. येस. 19च्या पुढे 21 तारीख आहे. सेंड क्रेडिट नोट टू सौरभ अँड सन्स. सर बघावं लागेल सौरभ अँड सन्स कुठे आहे? सेल्स बुक. याचा अर्थ सर 21चं जे रिटर्न आहे ते सेल्स रिटर्न आहे. सौरभ अँड सन्स. सौरभ अँड सन्स. येस सर. येस. 21 तारखेला नेट अमाऊंट आहे 4,675, 4,675. डन. 24 तारखेला गुड्स परचेस फ्रॉम सुरभी स्टोर्स. सर सुरभी स्टोर्स कडनं माल खरेदी केला. 24 तारखेला परचेस बुक मध्ये येणार सुरभी स्टोर्स. सुरभी स्टोर्स. सर किती रुपयाचा माल परचेस केला आपण? 15,000, 15,000चा माल परचेस केला. अँड द सेम, तो सेम माल आहे ना सर, तो आपण प्राचीला विकला. म्हणजे सेल्स बुक मध्ये प्राचीचं पण नाव येणार. डेट आहे 24. सर तो माल आपण प्राचीला विकला. पण सर प्राचीला आपण तो 15,000ला विकला का? नो सर. 15,000 मध्ये आपण प्रॉफिट ऍड केलं. किती सर? 25%. मगाशी आपण काढलं होतं 3,750. सर 15,000च्या हाफ केला म्हणजे 15,000च्या 50%, 7,500 येणार. त्याच्या पण हाफ केला तर 3,750.
याचा अर्थ सर प्राचीला आपण किती रुपयाला वस्तू विकले? 18,750ला आपण ही वस्तू विकली. डन सर. यस. त्यानंतर 25 तारखेला परचेस गुड्स फ्रॉम सीमा 6,600. सर सीमाकडनं 25 तारखेला माल परचेस केला. सीमा किती रुपयाचा माल परचेस केला सर आपण सीमाकडनं? सीमा स्टोर्स 6,600. सीमा स्टोर्स 6,600. आणि सर याच ट्रान्झॅक्शन मध्ये 240चं कॅरेज पेड केलंय. सर कॅरेज पेड केलं म्हणजे पैसा गेला म्हणजे कॅशबुक मध्ये येणार, इथं कुठे रेकॉर्ड होणार नाही त्याचं. डन सर. 27 तारखेला म्हणतात प्राची रिटर्न गुड. सर प्राचीचं नाव कुठे बघावं लागेल आपल्याला? सेल्स बुक मध्ये आहे. याचा अर्थ 27 तारखेचे रिटर्न जे आहेत ना ते प्राचीचे आहे. प्राची. ओके. कोणते रिटर्न्स आहेत सर? ते सेल्स रिटर्न. किती रुपयाचा माल प्राचीनं रिटर्न पाठवला? 5,000. and the same we return to सुरभी. सर आपण तो माल कोणाला रिटर्न पाठवतोय? सुरभीला. मग सर 5,000चा का? नो सर, नो. चला त्यासाठी एक महत्वाची वर्किंग नोट बघूया. नोट नंबर 2. ओके. डेट आहे 27 जुलै. चला केअरफुली. सर काय झालं होतं बघा, आपण सुरभीकडनं माल परचेस केलेला होता. ओके. परचेस केलेला होता सर आपण. किती रुपयाचा माल परचेस केला होता? 15,000. तो माल आपण प्राचीला सेल केला. सेकंड पार्ट आहे प्राची, तिला आपण तो सोल्ड केला. कसं सोल्ड केला सर? 15,000ला का? नो सर. 15,000 मध्ये आपण प्रॉफिट ऍड केला. बरोबर. किती प्रॉफिट म्हटला होता? 25% म्हणजे 3,750. म्हणजे 15,000 रुपयाचा माल आपण सेल कितीला केला सर? 18,750ला. ओके. ही सेलची अमाऊंट झाली, ही परचेस. आता काय झालं सर? प्राचीनं सेल्स रिटर्न केला. किती रुपयाचा माल रिटर्न केला सर? 5,000चा माल रिटर्न केला. सर प्राचीनं जो 5,000चा माल रिटर्न केलाय ना, त्या 5,000च्या मालामध्ये कॉस्ट प्लस प्रॉफिट आहे. म्हणजे यातला सर प्रॉफिट बाजूला काढावं लागेल आणि जो राहतोय ना कॉस्ट, तो अमाऊंट तुम्हाला काय करावं लागणार? परचेस रिटर्न मध्ये घ्यावं लागेल सुरभीच्या केसमध्ये. मग सर ते परचेस रिटर्न आम्ही कसं काढायचं? केअरफुली बघा इथं. सुरभीनं किती रुपयाचा माल रिटर्न पाठवला सर? 5,000चा. आपण असं अज्युम करूया की त्याच्यामध्ये कॉस्ट जी आहे ना, मूळ किंमत सुरभीकडनं घेतलेली ती 100% आहे. किती आहे सर? 100. मग सर 5,000 हे किती असणार? तर 5,000 हे असणार 100 प्लस प्रॉफिट. तर आपण काय ठरवलं सर? कॉस्ट 100 आहे. मग जी सेलची व्हॅल्यू ती किती असणार? कॉस्ट प्लस प्रॉफिट. प्रॉफिट सर 25 आहे म्हणजे 100 प्लस 25, याचा अर्थ 125. कॅल्क्युलेशन जर करून बघितला 5,000 अपॉन 125 इंटू 100, तर मित्रांनो याचं उत्तर मिळेल तुम्हाला 4,000. किती उत्तर मिळणार? 4,000. सर सेल्स रिटर्न जर 5,000 असेल तर परचेस रिटर्न 4,000 असणार. सर कसा फॉर्म्युला काढला आपण बघा केअरफुली. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या नंतर. सर ही अमाऊंट कशी आली? 125. तर सर आपण त्याला 100 प्लस 25 केलं बिकॉज 25% प्रॉफिट होता प्राचीला विकताना. सर हा प्रॉफिट जर 20% असता तर आपण काय केलं असतं? जो छेद आहे ना डिनॉमिनेटर, तो 100 प्लस 20 120 घेतला असता. सर 10% प्रॉफिट असतं तर आपण काय केलं असतं? इथं चेंज, जो छेद आहे ना डिनॉमिनेटर त्याला 100 प्लस 10 110 घेतला असता. इंटू 100च होणार, तो चेंज नाही होणार, इंटू 100च असणार सर. फक्त जो डिनॉमिनेटर आहे ना त्याच्यामध्ये 100 प्लस प्रॉफिट ऍड करावं लागेल. तुम्हाला अशा पद्धतीने काढावं लागेल. डन सर. यस. नाही कळालं असेल तर नक्की कमेंट करा, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. सर वर्किंग नोट नंबर 2 मध्ये आपल्याला मिळालेलं आहे की जे आपले परचेस रिटर्न्स आहेत सुरभीसाठी. ओके. डेट आहे 27. इथे यावं लागेल आपल्याला 27 सुरभी स्टोर्स. सुरभी स्टोर्स. इथे मी म्हणतो नोट नंबर 1. सर 5,000चा माल प्राचीनं रिटर्न पाठवला, पण त्यातनं जेव्हा आपण प्रॉफिट बाजूला केला तेव्हा तो माल 4,000चा होता. कितीचा होता सर? 4,000. डन सर. यस. शेवटी फर्निचर परचेस केलंय सर, त्याचं रेकॉर्डिंग आपल्या या बुक्स मध्ये नाही होणार. तर चला आपण टोटल करत जाऊया. टोटल आहे सर परचेस बुकची. ओके. 15,675 प्लस 13,440 प्लस 15,000 प्लस 6,600 50,715 50,715 ही परचेस बुकची टोटल आली सर. देन परचेस रिटर्न बुकची टोटल करूया आपण. वरती एक लाईन, खाली 2 लाईन्स. ओके.
2850 प्लस 960 प्लस 4000 7810. त्यानंतर सर सेल्स बुकची टोटल करावी लागेल आपल्याला. सेल्स बुकची टोटल बघितला तर आहे इथं 27,750 प्लस 27,900 प्लस 18,750. सर 74,400 74,400. ओके, आपण बघू शकतोय सॉल्व प्रॉब्लेम आहे तो. यस सर 74,400 बराबर आहे. ओके, आणि सर सेल्स रिटर्नची टोटल 3,550 प्लस 4,675 प्लस 5,000 टोटल आहे सर 13,225. बराबर सर 13,225 हे आहे टोटल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सबसिडरी बुक मध्ये परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्नचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सर जर्नल प्रॉपर कधी बनवायचं, एक तर स्पेसिफिक सांगितलंय जर्नल प्रॉपर ड्रॉ करा किंवा प्रिपेअर सबसिडरी बुक असं म्हटलंय. परचेस बुक वगैरे असा उल्लेख नाही, फक्त प्रिपेअर सबसिडरी बुक म्हटलंय, तर त्या केसमध्ये जर्नल प्रॉपर करा. ओके, तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नंबर 8 जो आहे तो आपण संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. सॉरी, सेल्स बुक अँड सेल्स रिटर्न बुक. ओके, 1 जुलैचं वर्किंग नोट आहे आणि हे 27 जुलैचं वर्किंग नोट आहे. ओके सर, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नक्की फ्रेंड्सना शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.